कार्यक्रम जाहीर केलेला आहे, पण ह्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात तर, नाहीतर काही उपयोग नाहीये. होणारच सहभागी. एक तर मी काल परवापासून बोलतोय तो तर तुम्हाला करावंच लागेल. आणि तो म्हणजे जसं पंतप्रधान मोदींनी कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे असं सांगितलं जातं की मंत्रिमंडळाला सुद्धा एका खोलीत ठेवलं होतं आणि एकटे टीव्ही समोर जाऊन त्यांनी अचानक 8 वाजता नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदीमुळे तुम्हाला किती उपयोग झाला का त्रास झाला? झाला ना. मग जर नोटबंदी त्यांनी करून तुम्हाला त्रास दिला असेल, आता सुद्धा तुम्हाला जे फसवून त्यांनी मत घेतले तुमचं आणि नंतर मतचोरी केलेली आहे, तर तुम्ही सगळेजण मिळून वोट बंदी म्हणजे मतबंदी करू शकता की नाही? निवडणूक कोणती असू दे, असेल नगर परिषद, पालिका, महापालिका, आणखीन काही असेल, पण तुम्ही सगळ्यांनी आता एवढे जमल्यात, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गावागावामध्ये जाऊन बोर्ड लावले पाहिजेत की जोपर्यंत आम्हाला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तोपर्यंत महायुतीला नोटबंदी, विम्याचे पैसे मिळत नाही, नोटबंदी, वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे सकाळी तर माझ्याकडे ते फोटो आहेत, किती वेळा आणि किती ठिकाणी दाखवू. म्हशी वाहून गेलेल्या आहेत, दुभत्या म्हशी, 40 म्हशी होत्या. हे बघा त्यांचे फोटो आहेत, हे फोटो दिलेत तरी अजून पैसे मिळत नाहीये. आणखीन काय पुरावा द्यायचा? पुरावा पाहिजे ना. आता तर आणखीन मी ऐकलं की ते सोयाबीनचं वगैरे तुमचं काय केवायसी वगैरे, आम्हाला केबीसी माहितीये, कोण बनेगा करोडपती, हे केवायसी. म्हणजे ज्यांच्या नावावर शेत आहे त्या महिला असो कोणी असो जाऊन तिकडे अंगठी द्यायची. मग ती महिला घरदार सगळं काम सोडून एकतर संकट जायचं, लाईनीत उभं राहायचं आणि मग सांगायचं आज सेंटर बंद आहे, सर्व्हर डाऊन आहे. हे सरकारच बोगस आहे. ही कोणती पद्धत आहे? आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगतो ना की विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत वोट बंदी, कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत वोट बंदी, नुकसान भरपाई सगळ्याची, जनावरं वाहून गेलेत, कोंबड्या वाहून गेल्यात. बरं, ज्यांची घरं वाहून गेल्यात असे कोणी आहेत का इकडे? काही जणांची घरदारं वाहून गेलेत, कारण पाण्याचे लोटच्या लोट असे आले की घरदारं सुद्धा वाहून गेली. आता त्याच्यामध्ये मी मागणी केली होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ह्या ज्यांची घरं वाहून गेलेत त्यांना मोफतमध्ये पक्की घरं बांधून द्या. घोषणा केली, पण अजून कोण फिरकलंच नाही. बरं, तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी विचारतो, तुमचे जागेचे आणि नुकसानीचे पंचनामे तरी झालेत का? बरं, ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत तरी मिळाली का? मग दुसरा कार्यक्रम तुम्हाला देतो, करणार? अरे जोर नसेल तर काय करू? करणार असाल तर सांगतो, दगाबाज सरकारचा पंचनामा आपण करायचा.